नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। ग्रामपंचायत निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा आपण घेतोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फलटण तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरवाडी पिंपळवाडी ग्रामपंचायतचा आढावा घेणार आहोत। या ग्रामपंचायत मध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे। अतिशय मोठ्या संख्येने असलेले पुढारी वर्ग या ग्रामपंचायतचं वैशिष्ट्य आहे आणि या ग्रामपंचायतीसाठी आता सर्वसाधारण आरक्षण निघाल्यामुळे अनेकांच्या इच्छांना आकांक्षा अनेकांना आता वाटते की आपल्याला सरपंच व्हावं असं वाटू लागलेलं आहे। साखरवाडी पिंपळवाडी ग्रामपंचायतच्या 17 सदस्य संख्या असून 2021 साली या ग्रामपंचायतची निवडणूक प्रामुख्याने माजी सरपंच विक्रमाप्पा भोसले यांच्या विरोधात राजे गट आणि प्रल्हादराव पाटील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव पाटील गटाच्या मध्ये झाली होती। यामध्ये सर्वाधिक विक्रमाप्पा भोसले यांच्या गटाने 9 जागा जिंकल्या होत्या, तर राजे गटाने 7 जागा या ठिकाणी विजय झाल्या होत्या। एका जागेवरती ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांच्या गटाचा उमेदवार विजय झाला होता। मोठ्या संख्येने अर्थातच 9800 मतदान असलेल्या या ग्रामपंचायतला आता सर्वसाधारण आरक्षण निश्चित झालेले आहे आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अतिशय हुशारीने मतदान या गावामध्ये झाले होते। त्याचं कारणही असंच आहे, या गावातील जिल्हा परिषदचा उमेदवार हा रुपालीताई लक्ष्मण सरगर या शिवसेना राजगटाच्या विजयी झाल्या, तर पंचायत समितीचा सदस्य हा विक्रमाप्पा भोसले यांच्या कन्या शिवांजली भोसले या विजयी झाल्या। या राष्ट्रवादी आणि भाजपच्या तिकिटावरती विजय झाल्या। साखरवाडी गावातून दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी मताधिक्य देण्यात आलं। अर्थातच शिवसेनेच्याही उमेदवाराला मताधिक्य दिलं, तर पंचायत समितीच्या राजे गट पंचायत समितीच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य या इथल्या मतदारांनी दिलं। यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर जिल्हा परिषदेला 550 मतांचं मताधिक्य हे रुपालीताई सरगर या शिवसेनेच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार विजयी झाल्या त्यांना मिळालं, तर शिवांजली भोसले यांना जवळपास 850 मतांचं मताधिक्य साखरवाडी या गावातून मिळालं। साखरवाडी गावाचा जर विचार केला तर या साखरवाडी पिंपळवाडी या गावामध्ये प्रामुख्याने शिवसेना राजे गट, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांचा एक गट, तर दुसरा गट विक्रमसिंह भोसले यांचा गट आहे। आता आगामी निवडणुकीमध्ये कोणाकोणाची युती होणार हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी शिवांजली भोसले यांच्या विजयानंतर पुन्हा एकदा विक्रमाप्पा भोसले यांचं नाव या ठिकाणी चर्चेमध्ये येत आहे। ते सरपंच पदाच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। याबरोबरच राजेगट शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी संजय भोसले, त्याचबरोबर ओंकार भोसले, विशाल भोसले आणि रोहित जाधव यांची नावे या ठिकाणी संभाव्य चर्चेतील उमेदवार म्हणून चर्चेत आहेत। तर पाटील गटाकडून म्हणजे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव पाटील यांच्या गटाकडून सुरेश भोसले, त्याचबरोबर माजी सरपंच माणिकप्पा भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। याबरोबरच सरपंच गटाकडून विक्रमसिंह भोसले यांचे नाव या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी DK पवारांना, जे महानंदचे माजी उपाध्यक्ष आहेत, त्यांचंही नाव या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेत आहेत। साखरवाडी पिंपळवाडी एक जागृत गाव आहे। साखरवाडी कारखाना हा येथील प्रख्यात कारखाना म्हणून ओळखला जातो आणि प्रामुख्याने इथल्या लोकांची अर्थवाहिनी बनलेला साखरवाडी कारखाना सध्या जोमाने सुरू आहे। याचमुळे आता ज्या प्रकारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, तशाच प्रकारे पुन्हा एकदा काटेकी टक्कर साखरवाडी ग्रामपंचायतीसाठी होणार असल्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त होत आहे।
याचबरोबर कोण कोणाची युती होते यामध्ये प्रामुख्याने राजेगट शिवसेना असेल, त्याचबरोबर विक्रमाप्पा भोसले यांचा गट असेल किंवा त्या ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांचा गट असेल, DK अण्णा पवार यांचा गट असेल, कोणाकोणाची युती होते यावरती विजयाची समीकरणे अवलंबून राहतील. अंतिम थेट सरपंच पदासाठी किती उमेदवार रिंगणात उतरणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, साखरवाडी पिंपळवाडी ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी कोण कोण रिंगणात उतरतील? जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन ग्रामपंचायत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.